मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. पवित्र पोर्टल विषयी आज आपल्याला एक महत्वाची जी काही बातमी आहे त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. कारण काय तर एक नवीन अशी अपडेट आहे. ती अपडेट आहे की आता पवित्र पोर्टलवर मे 2026 पर्यंत ज्या काही जागा आहेत त्या सर्व शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे ज्यामध्ये काही जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षकांचं रिटायरमेंट झालेलं आहे. बऱ्याचशा जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षकांना मुख्याध्यापक पदी बढती दिलेली आहे. आणि दुसरं आणखी महत्वाचं एक आहे की काही आपले शिक्षक बांधव जे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये कार्यरत आहेत त्यांना केंद्र प्रमुख पदी सुद्धा त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात जागा आता रिक्त झालेल्या आहेत आणि जागांचा जो आकडा आहे तो मित्र हो वाढताच आहे. राहिला प्रश्न की आता प्राधान्यक्रम केव्हा येणार, तर तुम्हाला माहित आहे की सध्याची जी मुदत आहे जाहिरात अपलोड करण्याची ती आहे 30 जून 2026. त्यानंतर काही दिवस त्या जाहिराती ज्या आहेत ते आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अवलोकन करण्यासाठी त्या जाहिराती त्यांना त्याचं म्हणजे त्या जाहिराती त्यांना नीट वाचायच्या आहेत, त्या समजून घ्यायच्या आहेत. आणि 8-10 दिवसानंतर या जाहिराती एकदा त्यांनी समजून घेतल्यानंतर एक 8 ते 10 दिवसाचा टाइम पिरियड त्यासाठी दिला जातो आणि त्यानंतर प्राधान्यक्रम तुमच्या प्रोफाईलला येतात. तर असा एक अंदाज आहे की जुलैच्या सेकंड किंवा थर्ड वीक मध्ये प्राधान्यक्रम आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या प्रोफाईलला येणार आहेत. आणि आता आजचा जो मुद्दा आहे तो आज आपण जे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये रिक्त पदांची संख्या, शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या ब्लॉकनुसार काय राहणार आहे ते आपण पाहतो. आणि आजचा आपला जो जिल्हा आहे, आपण जो जिल्हा आज घेतलेला आहे जिल्हा परिषदचा, ज्या जिल्ह्याची एक नियर अबाउट मित्र ही अप्रॉक्सिमेटली आकडेवारी असते आणि आपल्याला जी खरी आकडेवारी आहे ती पवित्र पोर्टलवरच कळणार आहे. त्यासाठी तुम्ही पवित्र पोर्टलवर नियमित व्हिजिट द्यायला पाहिजे. त्या पोर्टलला तुम्ही त्याच्यावर काय अपडेट आहेत, शिक्षक उमेदवारांसाठी एक न्यूज बुलेटिन म्हणून आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या खाली दिलेलं आहे की जे काही अप्लिकंट्स आहेत, जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काही अपडेट्स तिथं दिल्या जातात त्या आपण बघायला पाहिजे. परंतु एक प्राथमिक अंदाज आपल्याला जागांचा यायला पाहिजे की कुठल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या किती जागा रिक्त आहेत. त्यासाठी या व्हिडिओचं आपण थोडस जर हा व्हिडिओ बघितला तर त्याची एक आपल्याला जवळजवळ नियर अबाउट आपल्याला एक कल्पना येऊ शकते. तर आज मी जो जिल्हा घेतलेला आहे तुम्हाला कालच मी कमेंट्स करून सांगितलं होतं की आजचा माझा जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे जालना. आणि या जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या किती जागा रिक्त आहेत ब्लॉकनुसार आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानुसार आपण जो पुढचा व्हिडिओ घेऊ त्या व्हिडिओमध्ये विषयानुसार जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या जागा किती रिक्त आहेत त्यावर सुद्धा आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे मित्र. तर ठीक आहे, मी आता एक इथं या आपल्या स्क्रीनवर टेबल शेअर करतो आणि या टेबलचा यूज घेऊन याचा वापर करून आपल्याला कोणत्या ब्लॉकमध्ये किती जागा शिल्लक आहेत त्याविषयी आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. तर आज जिल्हा परिषद जालना घेतोय आपण. जालना डिस्ट्रिक्ट मध्ये जिल्हा परिषदचे जे काही शिक्षक आहेत त्यांच्या रिक्त जागेचा एक आपल्याला अंदाज घ्यायचा आहे. अंदाजे त्याचं काय वाटप असेल त्या ब्लॉकनुसार त्याविषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे. या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण विषयानुसार आणि ब्लॉकनुसार सुद्धा चर्चा करणार आहोत. तर याचा एकच आहे, आपले जे शिक्षक व उमेदवार आहेत त्यांना याचा एक अंदाज आपले प्राधान्यक्रम भरण्याच्या वेळेस ते घेऊ शकतात. कारण बरेचसे
जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना असं वाटतं की मला माझ्या होम डिस्ट्रिक्ट मध्ये जॉब मिळाला पाहिजे, शिक्षक पदावर नियुक्ती मिळाली पाहिजे. तर त्यांच्यासाठी सुद्धा हा एक व्हिडिओ आहे. या व्हिडिओचा वापर करून ते प्राधान्यक्रम व्यवस्थित भरू शकतात. हाच या व्हिडिओ मागचा मित्र उद्देश आहे. तर जालना जिल्हा 8 तालुके आणि अंदाजे जे जागांचं जे वाटप आहे, म्हणजे ज्या जागा रिक्त आहेत या ब्लॉकनुसार, त्या रिक्त जागेवर आज आपल्याला चर्चा करायची. तर मी इथं हा जो दिलेला आहे, इथं अनुक्रमांक आहे पहिल्या याच्यामध्ये, त्याच्यानंतर तालुका आहे आणि अंदाजे रिक्त पदांची संख्या दिलेली आहे, ती रेंज मध्ये दिलेली आहे, हे लक्षात घ्या. कारण हा जिल्हा असा आहे की या जालना जिल्ह्यामध्ये अजूनही शिक्षकांचं समायोजन जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू आहे आणि समायोजनानंतरच या जिल्ह्याचा जो काही परफेक्ट आकडा आपल्याला मिळणार आहे. आज रोजी आपण एक अंदाजे काय रेंज राहणार आहे या जिल्ह्यामध्ये ते आपण बघणार आहे. तर सर्वप्रथम आपण पहिला जो घेतलाय तो जालना आणि हा जो ब्लॉक आहे जालना, याच्यामध्ये अंदाजे एकूण रिक्त पदांची संख्या जी आहे ती 45 ते 55 दरम्यान मित्र राहू शकते. हा जो पहिला ब्लॉक आपण इथं घेतलेला आहे तो ब्लॉक घेतला आपण जालना. त्याच्यानंतर पुढचा आपण घेतलेला आहे भोकरदन आणि हा जो भोकरदन ब्लॉक आहे या ब्लॉक मध्ये 40 ते 50 या रेंज मध्ये जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या राहू शकते. पुढला जो आहे 3 नंबर तो आहे जाफराबाद. जाफराबाद मध्ये 35 ते 45 जागा रिक्त असू शकतात. शिक्षकांच्या ज्या काही जागा आहेत ज्याच्यामध्ये काही रिक्त पदांची संख्या आहे, प्रमोशनमुळे काही रिक्त झालेली पदं आहेत, अशा काही मुख्याध्यापक पदी नियुक्त झाली काही आपल्या कार्यरत शिक्षकांची, त्यांचे सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड झालेले पद आहेत. आणि ही जी माहिती आहे ही 31 मे 2026 पर्यंतची आहे मित्र. जाफराबाद नंतर आहे बदनापूर आणि या बदनापूरमध्ये 35 ते 42 जागा शिक्षकांच्या रिक्त राहणार आहेत. आणि पुढला जो आहे ब्लॉक तो आहे अंबड आणि अंबड या ब्लॉक मध्ये 32 ते 40 ही रिक्त पदांचे रेंज राहणार आहे. ही एक रेंज देतोय, फिक्स आकडा याच्यामध्ये दिलेला नाही आहे. समायोजनानंतर आपल्याकडे फिक्स आकडा येता येईल तेव्हा आपण पुन्हा याच्यावर चर्चा करू. पण एक माहितीस्तव नियर अबाउट हीच पोझिशन त्याच्यामध्ये सुद्धा राहणार आहे. त्याच्यानंतर घनसावंगी आहे, याच्यामध्ये 30 ते 38 जागा ह्या ज्या आहेत ह्या रिक्त राहू शकतात. आणि पुढला जो आहे तो आहे परतूर. परतूर मध्ये जे काही शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत त्या आहेत 28 ते 35 याच्या रेंजमध्ये राहू शकतात. नंतर 8वा जो ब्लॉक आहे याच्यामध्ये 8वा ब्लॉक आहे मनता आणि याच्यामध्ये 25 ते 32 ज्या काही जागा आहेत त्या शिक्षकांच्या रिक्त असू शकतात. आणि एकूण जागा जालना जिल्हा परिषद मध्ये एकूण शिक्षकांच्या रिक्त पदांची जी संख्या आहे ती अंदाजे 310 ते 330 पर्यंत राहू शकते. याच्या मधामध्ये ती रिक्त पदांची संख्या येऊ शकते. आणि पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला जर रिअल अपडेट बघायचे असतील तर आपल्याला मार्ग नाही. ते एक आपण अंदाजे म्हणजे ज्या काही समजा एकूण जागा आहेत, एकूण जागा रिक्त त्याच्यावरून आपण त्याची काय फ्रिक्वेन्सी राहणार आहे, कुठल्या ब्लॉकला किती जागा रिक्त आहेत त्याविषयीची आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे. आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा, त्याला भरपूर शेअर करा. तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्या नंतरचा व्हिडिओ आपल्याला जो घ्यायचा आहे तोच या जालना जिल्हा परिषद मध्ये विषयानुसार आणि ब्लॉकनुसार शिक्षक पदांच्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर ठीक आहे, आजच्या या चर्चेला मी पूर्ण विराम देतो. पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.